तुम्ही सोशल मीडियावर तर आहेच, पण तुम्ही ग्राउंडवर सुद्धा थैमान घातलेलं आहे. काय ते तुम्ही क्षेत्ररक्षण केले, काय ती कॅच घेतली. खरोखर तुमचे यावेळी मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. कल्पेश. प्रकाश टोके यांना मॅचची टॉस करायची आहे. तुम्हाला विनंती आहे की पुढच्या मॅचची टॉस करायची आहे. दोन्ही संघ नाही की ते हजर आहेत. धावपलेवर धावसंख्या 16, एक गडी बाद. न्यू बॅट्समॅन खूपच चांगल्या पद्धतीचा झेल घेतला श्याम यांनी, युट्यूबर श्याम. पुढचा चेंडू चिकू आणि सामना करतील सागर. उमेश. खूपच चांगला चेंडू, समजू शकले नाही उमेश आणि बीट झालेत. नो धाव. पुढचा चेंडू तेजस यांचा. खूपच चांगला असं षटक घेऊन आले तेजस. सामना करतील उमेश. आणि हा सुद्धा एकदम अतिशय चांगला चेंडू, उत्तम अशी लाईन आणि लेंथ मेंटेन करत असताना चिकू. पूर्णपणे बीट झाला तो उमेश आणि निर्धाव चेंडू. काल त्यांना लेंथ मिळत नव्हती, चिकू यांना लेंथ मिळत नव्हती, पण आज त्यांनी उत्तम प्रकारे लेंथ शोधली आहे. चिकू सामना करतील उमेश आणि हा सुद्धा त्रिफलाचीच झालेला आहे उमेश. खूपच अशी चांगली गोलंदाजी चिकू यांच्याकडून. गणेश कोळेकर यांचं आगमन होताच टीमचा मोराल पूर्णपणे चेंज झालेला आहे. काल जी डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजीने खेळणारी टीम आज एकदम आक्रमकतेने खेळत आहे. खरंच गणेश, तुमचं इथे उपस्थित असणं खूप गरजेचं होतं काल. खूपच उत्तम प्रकारे गोलंदाजीचं प्रदर्शन चिकू यांच्याकडून. 2 चेंडू निर्धाव आणि पुढच्या चेंडूवर त्रिफलाचित केलं उमेशला. पुढचा फलंदाज सागर. बघूया चिकू आपल्या संघासाठी काय करतात. चिकू सामना करतील सागर. आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये सागर पूर्णपणे बीट झालेला आहे. आणि आपल्या गोलंदाजीचं प्रदर्शन कायम ठेवत चिकू. संघ नायकाचं आगमन होताच संघातले खेळाडू सुद्धा उत्तम प्रकारे खेळ करत असताना इथे आपण बघत आहोत क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. मिड विकेट आणि कव्हरचे क्षेत्ररक्षक चेंज करण्यात आलेले आहेत. षटकातील काही चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे ती. चिकू सामना करतील सागर. आणि हा फुलटॉस चेंडू, परंतु वेगवान असणारा हा चेंडू काहीसा खेळण्यामध्ये अवघड गेला सागर यांना आणि निर्धाव चेंडू.